सगळ्या रिपोर्ट नंतर आता मोपलवारांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली। आपण पाहूया ते काय म्हणतात। आपल्यासोबत धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना विचारणार सर, ज्या पद्धतीने हे अधिकारी आहेत प्रमुखपदी त्यांची नेमणूक झालेली आहे आणि तेच वाटाघाटी आणि सेटलमेंटच्या वार्ता करतात। उद्या ज्यावेळेस विधान परिषदेचं कामकाज चालू होईल त्यावेळेस या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही राज्य सरकारला नक्कीच धारेवर धरू। या राज्यामध्ये अधिकारी पूर्णपणाने भ्रष्टाचार करतायत हे स्पष्ट होतंय आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या हातात आज समृद्धी महामार्ग दिला। याचा अर्थ या समृद्धी महामार्गाने त्या भागातल्या जनतेची समृद्धी होणार नाही, राज्याची समृद्धी होणार नाही, पण मोपेलवार सारख्या ज्याचे आज व्हिडिओ व्हायरल झाली असे अधिकाऱ्यांची समृद्धी मात्र नक्कीच होईल असं एकंदर त्या ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर या ठिकाणी समोर येत आहे। पण त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। ते खरंच मोपेवाला आहेत का आणखीन कोण आहे का त्यांच्या नावाने या ठिकाणी केलंय, ह्या सर्व गोष्टीची चौकशी सुद्धा झाली पाहिजे, त्याची सुद्धा आम्ही मागणी या ठिकाणी केली। पारदर्शक सरकार असल्याचं नेहमी सांगितलं जातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं, विश्वासात का घेत नाही या शेतकऱ्यांना? त्यांचा विरोध का शमवला जातोय, पोलीस बळाचा वापर केला जातोय आणि असे भ्रष्ट अधिकारी थोपवले जातात? शेतकऱ्यांना आपल्या ताकदीवर दाबायचं, त्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि राज्याची समृद्धी करण्यापेक्षा सरकारमधील मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची समृद्धी करायची हे जे चाललंय ते या ठिकाणी कुठेतरी थांबलं पाहिजे। याच्या बाबतीमध्ये आजच आमचे आदरणीय अध्यक्ष पक्षाचे तटकरे साहेबांनी समृद्धीच्या बाबतीमध्ये एक लक्षवेधी आली होती, त्याच्यावर सविस्तर चर्चा या ठिकाणी केली आणि येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा आम्ही या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत।